गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुम्ही इथे बघत असाल की मी तयारी करून कुठे चाललेली आहे. तर मी चाललेली आहे तयारी करून, आम्ही आता गावाला चाललेलो आहोत. तर गावाला मी एका महत्त्वाच्या कामासाठी चाललेली आहे. आता ते काय काम आहे ते मी गावाला गेल्यानंतरच तुम्हाला सांगेन. तर मी, आई आणि ज्ञानशा आम्ही तिघंही आता गावाला चाललेलो आहोत. आणि गावाला जातानाच मधीच एक स्टॉप येतो अनगाव म्हणून, कवाड अनगाव. तर तिथे मावशी राहते. तर आज आम्ही मावशीकडे पण उतरणार आहोत आणि थोडा वेळ मावशीकडे बसू वगैरे, कारण खूप दिवस झाले मी जी पूजेला गेली होती ना, त्यानंतर मग मी मावशीकडे गेलीच नाही आहे. तर मला जायचं होतं मावशी म्हणजे छान मस्त असं एक दिवस स्पेंड करून सकाळी जाऊन तुझ्या आजीकडे. आजी, मावशी आजी, दादा. तर असा आमचा प्लॅन होता माझा आणि ज्ञानेचा. माझा आणि ज्ञानेचा असा एक प्लॅन होता की एक दिवस काढून छान मस्त मावशीकडे जायचं सकाळी आणि मग संध्याकाळी रिटर्न यायचं, असं माझा म्हणजे आमचा दोघांचा प्लॅनिंग होतं. पण तसं काही वेळच नाही भेटला वगैरे, म्हणून आता ठरलं की चला बाबा आता आम्ही चाललो गावाला, तर तिथे जाऊ, थोडा वेळ बसू, थांबू वगैरे आणि मग 2-2:30पर्यंत आम्ही निघू, असं आहे. तर आता आम्ही निघतोय आणि निघण्यापूर्वी बघा मी घरामध्ये काय काय म्हणजे पूर्ण घर व्यवस्थित क्लीन करून व्यवस्थित करून घेतलेलं आहे. तर तुम्ही इकडे बघू शकतात, ही सगळी बाल्कनीमधली ही जी काय झाडं होती, आर्टिफिशियल झाडं, ती सगळी मी आतमध्ये ठेवलेली आहेत. स्टँड पण आतमध्ये ठेवलेलं आहे. इथे हे नेस्ट आहेत, त्याचं कारण पण तसंच आहे. बाल्कनी बघा कशी म्हणजे पूर्ण मोकळी मोकळी वाटते. तर कबूतर आहे ना अक्षरशः म्हणजे जे आर्टिफिशियल झाडं किंवा ते कुंड्या वगैरे खराब करतील, म्हणून मी ते आतमध्ये घेतलेलं आहे. आणि ही जी झाडं आहेत तर या झाडांना मी खूप भरभरून पाणी टाकलेलं आहे, जेणेकरून ती माती ओली राहील आणि ओलाव्यामुळे ही झाडं छान मस्त ॲटलिस्ट 1 आठवडा व्यवस्थित राहतील, असं आहे. आणि मी खरं म्हणजे ना कधी येईल हे मला माहीत आहे, पण मी 2 आठवड्यांसाठी गावाला चालले, कारण माझं जे काम आहे ते काम करायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, मी इथं कबुतरांची सोय पण करून ठेवलेली आहे. इथे पाणी आहे, एका बाउलमध्ये तांदूळ आहेत आणि काल रात्री थोडा ना भात उरला होता, तर मी तो असं प्लेटमध्ये असं पूर्ण मोकळा करून ठेवलेला आहे. तर कबूतरं खातात. आणि हा जो राईस आहे ना, हा सुकला ना असं तांदळासारखा मस्त असा कडक होतो आणि मग चिमणी आणि कबूतर मग हे खाऊन टाकतात, म्हणून मी असं पूर्ण ताटामध्ये पसरवून ठेवलेलं आहे. आणि आता कसं मी 2 आठवडे घरी नाही आहे, तर कबुतरांना एवढं 2 आठवडे काफी आहे. आणि मी इथे याच्यात पण पाणी ठेवलेलं आहे, प्लेटमध्ये पण पाणी आहे. हे झाडांची प्लेट आहे ना, या प्लेटमध्ये पण पाणी आहे. तर कबुतरांना एवढं पाणी काफी आहे. त्यानंतर इथे ट्रॉली भरलेली आहे. आई कुठे जायचं? आता जायचं अनगावला, अनगावरून घरी जायचं वाड्याला. ज्ञानेश, कुठे चाललंयस? कुठे चालला? आजोबांकडे चाललं? ओके, आजोबांकडे चाललंयस का? तुला मी काय विचारलंय, तू चाललास कुठे? दादा दीदीकडे, मावशी आजीकडे. मावशी आजीकडे असं बोलायचं, हो ना? ओके. आणि मी मामाकडे चाललो, गावाला चालले, तर मी घर बऱ्यापैकी स्वच्छ क्लीन करते आणि मगच मी जाते. तसं तुम्ही बघू शकता सगळं व्यवस्थित क्लीन करून ठेवलेलं आहे, म्हणजे जेव्हा मी घरी येईल ना तेव्हा मला काही टेन्शन नको. फक्त मी आल्यानंतर फक्त असं एक मॉप मारते, मग आपण व्यवस्थित मस्त आराम करू शकतो, असं आहे. तर आता आम्ही निघतोय, 7:30 वाजलेले आहेत. आणि आईला कल्याण स्टेशनला तुळशीच्या जोड्या घ्यायच्या आहेत ना, तुळशीच्या जोड्या आणि मावशीसाठी फळं घ्यायची आहेत.
तर मी आज माझ्या मावशीकडे आलेली आहे. तर छान मस्त खूप छान वाटलं. बाहेरचं वातावरण खूप छान आहे. पाऊस पडला आहे आणि तुम्ही बघितलं असेल तिथे बस स्टँडवर तेवढं चिपकलं होतं ना की बस आहे बस. त्यामुळे मी तर काही शूट नाही केलं. आणि तिथे बस पण अशा लाईनीशीर असायच्या आणि बसमध्ये चढण्यासाठी सुद्धा लाईन असायची. तर मी मावशीकडे आलेली आहे. खूप छान वाटतं आणि इकडचं वातावरण पण खूप छान आहे. आणि तिकडे त्या साईडला बस थांबतात आणि तुम्ही इकडे या साईडला पण बघू शकता. मावशीने खूप झाडं लावलेली आहेत. हो बघा इकडे मावशीने छान मस्त झाडं लावली. बघा हा मावशीचा पूर्ण पुढचा आवार आहे. हे बघा ही डबल टगर आहे. त्या डबल टगरीला पण ना छोटी छोटी ना झाडं आणि कळ्या आल्यात. इथे ना छान मावशीने झाडं लावलेली आहेत आणि कधी कधी मावशी आईला सुद्धा बिया देत असते. त्याला पण खूप छान मस्त अशी फुलं आलेत. आणि ही जास्वंदी आहे. हा गुलाब आहे. या गुलाबाला पण छान मस्त अशी कळी आले. हे पेरिविंकल बोलतात वाटतं याला. आणि इथे मावशीने अगदी छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये छान मस्त झाडं लावलेत. छान वाटतात बघायला. इकडे पण लावलेत तिकडेही लावलेत. हे बघा इथे पण हे सगळे तुळशीचे रोप आहेत. इथे अगरबत्ती आहे आणि हे बघा इथे या साईडला इकडे पण लावले मावशीने. आणि इकडून सगळं पूर्ण रोड जातो. आतमध्ये फिरंजा आहे. चला तर खूप छान वाटलं. एकदम शांत वातावरण आणि पाऊस पडत त्यामुळे थंडावा निर्माण झालेला आहे. तर आता मावशीने छान मस्त जेवण केले. डाळ भात गव्हाची भाजी भजी आणि पापड श्रीखंड. चला आता मस्त आपण जेवण घेऊया आणि मग आम्ही निघू. आता आम्ही वाड्याला आलेलो आहोत. वाडा बस स्टँडला आम्ही बसलेलो आहोत. आईला ना म्हणजे मी तसं तुम्हाला सांगितलं होतं की आई गुरुवारी आली होती. तिचं ती नाक चेकअप करण्यासाठी. तर मी तुम्हाला सांगितलं की ऑपरेशन सक्सेसफुल. आईला आता वास येतोय ना ते तुम्हालाही माहिती आहे. ते बस स्टँड आहे आणि बस स्टँडवरती कसा वास येतो. आई कसं वाटतं वास आल्यानंतर. आईला आता ना वास असं उलटी तुम्हाला माहिती आहे बसचा वास कसा असतो. सो आम्ही आता जस्ट आलेलो आहोत. 4:30 वाजलेले आहेत. आता आम्हाला गावामध्ये आपल्या गावात जायला 6 हां तर आम्हाला 6ची बस आहे. 6 ते 7:30ची बस आहे. तर आता आम्ही जवळजवळ 1.5 ते 2 तास इथेच बसू. आता आम्ही ऑरेंज घेतलेला आहे. पितो. आई पिणार ऑरेंज घे ना. तर आता आम्ही इथे 2 तास बसणार आणि मग 2 तासांचा आम्हाला बस आहे. मग आम्ही घरी जाऊ. ज्ञानेश
मग कसं वाटलं दादा तिथला भेटून? छान वाटलं. पण ती गाय होती पण मला ती वाली खूप आवडली. ती लहानवाली विप्रा दिदी ना? ती नाही बोलत. मग ती मोठी दिदी. अरे कार ती बोलतोय कार. कार कार तुला ती छोटी कार आवडली. बोल 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 आता. अरे मी हे ती बोलतो वाली त्याच्यामध्ये काय त्याच्यामध्ये पाणी टाकलं ना तर खाली टाकतं फक्त ती ठरते पण ती चालत नव्हती कारण तिच्या आपण मध्ये खेळतच होते म्हणून. हो ना? तर गुड इव्हनिंग गाईज. तर आम्ही फायनली घरी आलेलो आहोत. तुम्ही बघू शकतात लाईटीचा उजेड आहे, दिसत नाही आहे हे बघा. आणि या साईडला गेट आहे. तर लाईटीचा उजेडामुळे थोडं स्पष्ट दिसत नाही आहे. आणि तुम्ही इकडे बघू शकता त्या साईडला ते बघा. तर तिथे ना एक मांजर आहे, ती गवत खाते. ते तुम्हाला दाखवते. हे बघा. काय ग मनी मॅव, ए मनी मॅव, काय ग बाय तू गवत खातेस? हो. आणि ना आता पाऊस पडलेला आहे ना, तर पावसामुळे इथे बरंचसं असं गवत साठलं म्हणजे आलेलं आहे. ए मनी मॅव, काय ग बाय गवत खातेस तू? तर खूप छान वाटलं गावाला आल्यानंतर. गावाकडचं वातावरणच वेगळं. इव्हन ना गावामध्ये आल्यानंतर ना खूप असं एकदम रिलॅक्स फील. मी तुम्हाला आता सांगते की मी आता कल्याण पूर्णपणे विसरून गेले. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पप्पा बरे आहेत ना? काय मग काय करतायत? चहा? अरे पप्पा चहा घेत आहेत. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की ना, हा जो बसचा प्रवास आहे, जे बसचा प्रवास करतात त्यांना माहितीच आहे काय बेकार हालत होते. तर जसं मी तुम्हाला मध्यंतरी बोलत होती की इथे रस्त्यांचं बांधकाम, तर रस्त्यांचं बांधकाम बऱ्यापैकी त्यांनी म्हणजे एवढं सांगेल की 100पैकी 70% त्यांनी रस्त्याचं काम पूर्ण करायला लावलेलं आहे. आणि जे खड्डे होते ते खड्डे अजिबात नाही आहेत. त्याच्यामुळे येताना प्रवास खूप छान झाला. पण अजून एक गोष्ट म्हणजे अशी की ना, भिवंडीवरून जर वाड्याला जायचं असेल तर आम्ही काय केलं, कल्याणवरून भिवंडी बस पकडली. भिवंडीला उतरलो
आणि मग भिवंडीवरून अंबाडी बस पकडली आणि मग आम्ही आनगावला उतरलो आणि मग पुन्हा आनगाववरून आम्ही वाडा बस पकडली आणि जी वाडा बस आहे ती भिवंडीवरून सुटते आणि ती भिवंडीलाच फुल होते आणि आम्ही लिटरली बसमध्ये उभं राहून आम्ही प्रवास केला आणि नंतर मग अंबाडीला आल्यानंतर थोडीफार बस रिकामी झाली. आईला एक शीट भेटली, मला एक शीट भेटली, तेव्हा आम्ही दोघी बसलो आणि मग वाड्याला आलो. तर हा सगळा असा प्रवास आहे कारण ना भिवंडीला वाडा बस असते आणि ती वाडा बस भिवंडीलाच फुल होते. जे अजिबात तिथे जागा म्हणजे तुम्हाला जागा वगैरे भेटणार नाही. आता आम्ही अंगाने उतरलो होतो, मावशीकडे उतरलो होतो आणि खूप छान वाटलं मावशीलासुद्धा भेटून वगैरे. सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर आता आम्ही 6:30ला घरी आलो. तर मी तुम्हाला एवढंच सांगेल की आम्ही वाडा बस स्टॉपला 4:30ला आलो आणि तिथून आम्ही 6:30पर्यंत आम्ही बस स्टॉपलाच होतो. 6:30ला बस आली तेव्हा आम्ही बसमध्ये बसून मग आम्ही गावात आलो, सापणे गावात आलो आणि मग आता 6:45 वाजलेले आहेत. फ्रेश वगैरे झालेलो आहोत आणि प्रवास करून एवढं थकलेलो आहोत की उभं राहून जेवण करण्याची कॅपॅसिटी अजिबात नाही आहे. ज्ञानेश कार्टून बघतो आहे. तर आम्ही येताना पट्टी समोसे, त्यानंतर वडापाव आणलेला आहे आणि तेच आता मी आणि आम्ही दोघं फ्रेश झालेलो आहोत. म्हणजे आंघोळ वगैरे करून फ्रेश झालं. आता आई आंघोळीला गेले, आई आले आंघोळ करून की मग आम्ही सगळेजणं वडापाव आणि पट्टी समोसा खाऊ आणि पप्पांसाठी मी छान मस्त गुलाबजाम आणले आणि लाडू पण आणले. ठीक आहे, बाय बाय बनी मॅव. तुम्ही खाणार का पप्पा? लाडू खाणार? लाडू गुलाबजाम आई तुम्हाला एकच देईल खायला गुलाबजाम. तर इथे वडापाव आहे, पट्टी समोसा आहे, चटणी आहे, मावशीने प्रसाद दिलेला आहे. दादा आणि वहिनी अष्टविनायकला गेले होते ना, त्याचा हा प्रसाद आहे आणि या पुडीमध्ये पण प्रसाद आहे. आणि तुम्ही इथे बघू शकतात एका याच्यामध्ये मी लाडू आणलेत आणि एका याच्यामध्ये मी गुलाबजाम आणलेत. तर आम्ही हेच खाऊ आणि लगेच म्हणजे आराम करू आम्ही, कारण खूप थकलो आहे. तर गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय. आणि ना लिटरली असं वाटतं की प्रवास करताना असं वाटतं की नसतं आलो बरं झालं असतं, त्याच्याशी आपलं घर बरं असं वाटतं प्रवास करताना. पण जेव्हा आपण बसमधून जेव्हा आपण खाली उतरतो आणि जेव्हा गावामध्ये चालत येतो ना, पूर्ण रिलॅक्स फील वाटतं. असं वाटतं की नाही चला, ते बोलतात ना कुछ पाने के लिए कुछ होना पडता है, असं आहे ना पप्पा? बरोबर ना? गावात यायचं म्हणजे थोडा प्रवास हे करावा लागतो. वातावरण मस्त असतं, नॅचरल. आणि आता पाऊस पडलाय ना तर सगळीकडे हिरवं गार आहे आणि मस्त असं वातावरण झालं आहे आणि खूप छान वाटतं खरंच. मी ना सकाळपासून म्हणजे आम्ही आलो कारण ना मी खूप वैतागली होती कारण कल्याणला आली ना, कल्याण बस स्टॉपला एवढा चिखल होता ना पप्पा, खूप चिखल होता. आणि हां, आणि त्या चिखला पाऊस पडला ना, त्या चिखलामध्ये ट्रॉली बॅग घेऊन, ज्ञानेशला घेऊन, म्हणजे एक ट्रॉली बॅग, माझ्याकडे एक कॅरी बॅग होती, ट्रॉली बॅग प्लस एक कॅरी बॅग आणि आईकडे एक कॅरी बॅग, म्हणजे 2 कॅरी बॅग आणि एक ट्रॉली आणि प्लस ज्ञानेश, एवढं सगळं सांभाळून चिखलातून भयानक होतं. त्यानंतर मग भिवंडीला आलो आणि भिवंडीला आल्यानंतर पण एवढी पंचायत झाली ना. भिवंडीला सगळ्या बस पटापट भरतात, जागा भेटत नाही म्हणून आई गेली बस बघायला आणि आई डायरेक्ट बसमध्येच चढली आणि सगळ्या बॅग, 2 कॅरी बॅग आणि एक ट्रॉली माझ्याकडे, ज्ञानेश पण माझ्याकडे. बसमध्ये गेली आणि मला खिडकीतून आवाज देते आई. नाही, मी विचार करते की मला आवाज देते कुठून. मी सगळ्या इकडे बघते. नंतर मग ती समोर बसमध्ये खिडकीतून मला असा आवाज करते, अगं अशी. बापरे बाप.
तेव्हा मग नाही नाही, ती बघायला गेली होती तर तो वाडा गाडी होती, तर आई पटकन गेली, गर्दी होती ना ती, तर त्या गर्दी होती मग आई गेली पटकन आणि पटकन सीट पकडली आणि मला त्या खिडकीतून हात करते, अगं ये लवकर. तेव्हा मी आणि ज्ञानेश गेले. एवढी म्हणजे ज्ञानेशला मी पुढे पाठवलं बसमध्ये, बापरे बाप, दोन्ही पिशव्या खाक्यामध्ये आणि ती ट्रॉली, भयानक परिस्थिती बाबा. नाही आणि मग त्यानंतर मग जेव्हा थोडी मी चढली ना, तर नंतर मग आईने एक कॅरी बॅग घेतली आणि नंतर नंतर मी सीटवरती बसली. बेकार हालत झाली होती, अंगावला उतरलो. नंतर मग खूप छान वाटलं, पण मावशीकडे गेल्यानंतर एवढी झोप येत होती ना, कारण आम्ही सकाळी लवकर उठलो होतो. पूर्ण रात्रभर अजिबात झोप नव्हती, कारण उद्या सकाळी प्रवास करायचा आहे, लवकर उठायचं आहे. उतरलो आम्ही नाही, तर या विचारानेच आम्हाला रात्रभर झोप लागली नाही. सकाळी लवकर उठलो, निघालो आणि त्याच्यामुळे ना डोळ्यावर एवढी झोप होती ना वगैरे. तर मी लिटरली म्हणजे मावशीकडे गेल्यानंतर मी व्हिडिओ एडिट केला, तर व्हिडिओ एडिट करता मला झोप येत होती. आणि त्यानंतर मग आम्ही जेवलो वगैरे आणि नंतर मग तिथून निघाल्यानंतर मग आम्हाला बसायला जागा नाही भेटली, नंतर भेटली. आंबाडीला आल्यानंतर आम्हाला बसायला जागा भेटली आणि एक सीट ना भेटली. आईला मागची सीट भेटली, मला पुढची सीट भेटली. आणि मी एक कॅरी बॅग ना जिथे उभी होती ना, तिथेच वरच्या याला बसच्या वरती हे असे ना जागा असते ना, कोणी नाही, तर त्या वरती बसमध्ये पण पिशव्या ठेवायला जागा असते ना, तिथे मी माझी एक कॅरी बॅग ठेवली आणि नंतर मग पुढे एक सीट रिकामी झाली म्हणून पुढे गेली आणि बसली. आणि नंतर माझ्या पटकन लक्षात आलं, अरे मी पाठीमागे कॅरी बॅग ठेवलेली आहे. त्यानंतर मी आईला फोन करून सांगितले की ते वरती कॅरी बॅग आहे, ती आपल्याला घ्यायची आहे. तर आई बोलते हां मी घेईल नंतर. बरं, एवढी भयानक अवस्था होती ना. नंतर उतरलो वाड्याला उतरल्यानंतर आम्ही 4:15 उतरलो आणि 4:15 4:30पर्यंत उतरलो आणि मग 4:30 ते 5:30, 5:30 ते 6:30 आम्हाला 6:30ला बस लागली. सापने बस. ती बस कधी 6ला लागते, कधी 5:45ला लागते, कधी 6ला लागते, कधी 6:30ला लागते. आणि मग घरी येता आम्हाला आम्ही इथे गावामध्ये 6:45ला उतरलो. घरी येता आम्हाला 7 वाजले. ही सगळी परिस्थिती होती. आणि जेव्हा बसमधून उतरली ना, तेव्हा खरंच असं वाटतं की अरे उगाचच आली, नसती आली तर बरं झालं असतं असं वाटलं. पण नंतर जेव्हा ट्रॉली घेऊन पुढे आतमध्ये गावात आली ना, तेव्हा गावाकडची म्हणजे गावातली घरं, आजूबाजू छान मस्त असं हिरवळ बघून असं वाटलं की नाही बाबा, खूप छान वाटलं. आणि त्या क्षणी मी कल्याण विसरून गेली, आली मस्त फ्रेश वगैरे झाली आणि खरंच खूप छान वाटतं मला. जसं बोलतात ना, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, या सगळ्या गोष्टी आहेत. तर गाईज, बाय बाय.